फायनली आता आम्ही आलेलो कनेरी गुंफेची शेवटच्या टोकावरती. 3 किलोमीटर दाखवतो म्हणजे आपण कुठून आलो माहिती का? ते बघ तिकडून तसं पलीकडे गेलो, डोंगराच्या तिकडून पलीकडून आलो. अच्छा आहे ना? हां. तर मला चाललं जरा आपण बोलतो पप्पांची कॅपॅसिटी नाही ठेवली, पण माझी जास्त जिरली जाम. पप्पांना एवढं काय नाही, माझी जाम जिरली आता. हाय फोटो आ ड्रॉइंग काढते वगैरे. ड्रॉइंग एक नंबर काढलं मस्त. बाय. तू खाली सामने का ऊपर का देखा? हाँ आता बता रहा ट्रैवल कैसे करने का. हाँ ट्रॅव्हल्स बरोबर. स्टोरी करेगा. नमस्कार मित्र, पुन्हा एकदा कोकण चालीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही चाललो आता कुठे नॅशनल पार्कला बोरवली. मी कधी गेलो होते ना तिथे बोरवलीला, पण आज चाललो आता मी नवीन ठिकाणी. आज बघूया कसं आहे तिथं बोरवली नॅशनल पार्क. मी पप्पांसोबत चाललो आहे आणि तिथून येताना आम्ही मलाडची येऊ मावशीकडे. फिक्स तर नाही, पण आजचा ब्लॉग स्पेशल होणार वाटतं. आता वाजले सकाळच्या आता 8, जरा उशिरा निघाला. आता आमचा विचार होता 6 वाजता इथून निघायचं, पहाटेच पोहोचायचं. पण जर सकाळी जरा लवकर निघायचं अजून बरं वाटतं का. आणि आता पाऊस 3-4 दिवस जोरात पडल्यानंतर आता 3 दिवस कडक ऊन पडले आणि खूप गरम होतं इथं. आणि गरम हीट मारते बोललीला, आणि आताही गरम होतं आहे. आणि आता आम्ही चाललो आता बोलूला जुनगरची ट्रेन पकडू, दादर मार्गेचं वाया दादर. रेल्वे स्टेशन इथं. पॉज करून जाऊ इथं. चालू तिथं आता फायनली आता मी नॅशनल पार्कच्या आतमध्ये एंट्री केलं होतं आता ते. तर एकाची किती तिकीट आहे? 113 एकाची तिकीट आहे. खूप महाग आहे. तर आल्यावर काढलं आपण सगळं एकत्र. आणि तर बिबट्या पण आहे, बघूया वाचून काय. पॉज करून मी नंतर वाचेलच. तर बिबट्या पण आहे, भारी वाटते जंगल. बिबट्या वाघापासून सावधान. संध्याकाळी 6 नंतर राष्ट्रीय उद्यान फिरणं सक्त मनाई. त्यावर काकडी आहे, सर्व काही आहे, चणे वगैरे. तिकडून डायरेक्ट मके वगैरे आहे, डबल तिकीट कैरी आताही आहे, मिक्स वगैरे. एक सिंगल तिकीट आहे तिकडे. आणि हा प्राण्यांचा रुग्णालय, हा वाईल्ड लाईफ हॉस्पिटल. प्राण्यांना काय जखमी वगैरे झालं तर इथं उपचार होतं सगळं. इथं फुलांची सीझन पण आहे वाटतं, त्यामुळे जास्त फुलं वगैरे काय उगवले नाही. कुठे काय फुल बिल काय दिसत पण नाही इथं. इथं आल्यावर मस्त असं शांत वाटते. आणि इथं पक्ष्यांचा गिलगिलाटचा आवाज येते. इथं मस्त गिलगिलाट आवाज येते. आणि स्पेशली इथे एक बस सफारी पण आहे, बघू शकते इथं. बस सफारी महाराष्ट्रात असेल. म्युझियम जिवंत हां वाघ जिवंत नाही ना, पण हे अशी काय म्युझियम आहे तिथं. बिबट्या पण आहे तिथं. समोरच असं बसलं आहे, असं तिथे जिवंत आहे पण नाही इथं. आता पण 9:6 रेशोमध्ये घेऊ आपण तिथे. आता काकांकडून आता आम्हाला माहिती मिळाली आहे की इथं फक्त तुम्हाला जिवंत हिरण बघायला भेटणार. जर तुम्हाला वाघ बिबट्या बघायचा असेल तर तुम्हाला सेपरेटली बस नाही तर इलेक्ट्रिक व्हेकल आहे, तुम्ही जावं लागेल जंगल सफारीसाठी, तर तुम्हाला जिवंत बघायला भेटेल. आणि आपण जे फ्री जाऊन बघूयात आपण आता आतमध्ये काय ते नक्की. इथून एंट्रन्स आहे काय कॅट ओरिएंटेशन सेंटर. बघा जाऊ आपण तुम्ही पाहिजे. इथं वाघ आहे, हे पण छोटंसं कॅम्पच आहे. वाघ आणि डुक्कर. इथं पण वरती दुसऱ्या माल्यावरती हिरण. शोधे कोण आहे, कुठले प्राणी आहे? जंगल कॅट. कोणाचा आहे? ससाचा शिकार केली इथं. आणि ही वरची बाजू आहे, आपण इथं खाली होतो. आणि सगळं बघून झाल्यानंतर आता मी इथं बाहेर पडतो. एवढं फक्त काय बघणार का नव्हता.
स्वच्छ आहे वाटतं. हा पाणी जाम स्वच्छ आहे इथं. इथं काहीतरी पोस्टर लावले बघू शकता. इथं नक्की वाचा. एक माणूस कोणतं गेला पोहायला आणि हवेने हलते. लगेच तुम्ही पॉज करा. एकाला वाचवण्यात आला की बुडाला काय माहिती नाही. आंघोळ करायलाच गेलेला. पप्पा देश घेतले. पाणी इथं बघू शकता काय काय काकडी आहे सर्व काही येतं. ठीक आहे. चल जाऊन बघू इथं. माझा पहिला फोटो काढून घेते इथं. तर असं काही 2 ब्रिजच्या खालून असे ट्रेन तास चालून आली. तिथला रिटर्न येते. पप्पा उकडे गेले. ट्रेन आज असं मस्त शॉट आले इथं. कान्हे गुंफांची काही इथं काय माहिती दिली आहे तर तुम्ही आता पॉज करून नक्की वाचा. एवढं वाचायला वेळ नाही आहे. 5 किलोमीटर. अरे जाम स्लो चालते ट्रेन बघा. आज पण करते ते. पहिल्यांदा रिस्पॉन्स आले. 12 मस्त इथं सुटले. इथं बघू शकता किती स्टॉल लावले इथं. बघू शकता इथं काय काय बघूया. बोला काय देऊ. आणि सगळं मिक्स मिक्स करू. हां मिक्स देणार ना. मिक्स आहे. एक प्लेट द्या मला. 2 कांदा वगैरे टाकून चाट देतात. सगळं चाट बी टाकून देतात. वो देखो डिब्बे में किती लांब आहे कन्नडी. 350 इथून सरळ ना येताना मिळतं ना काय बाजू. बस इथपर्यंत आलो जातो काय झालं. पप्पाने इथं वाटते करायला घेतले. इथं तर बघू शकता कशा प्रकारे पाणी वाहताना. हा पॉईंट आहे भारी इथला. फायनली आता आमचं नाश्ता करून झालं आहे. छोटासा मिक्स चाट होता. त्यामध्ये काय बोलतो शेंगदाणे होते पोहे आणि मक्के होते आणि सगळा टॉमॅटो कांदा मिक्स करून चाट मसाला टाकून आणि 1 प्लेट 30 रुपयाला होता. हा छोटासा नाश्ता होता. आता आतमध्ये जाल तर प्रत्येक पॉईंटला स्टॉल लावलेले असतात. मिक्स फ्रूट असतात, मिक्स चाट असतात. बाकी तेलकट पदार्थ काय खायला मिळत नाही इथं. आणि मेन गुफेपर्यंत चालत जायची जी मजा येते भारी. आणि सर्वात मेन गोष्ट तर जंगलातून जायला एक भारी मजा असते. म्हणजे सेम असं गावच्यासारखं आठवणी आहे तिथं.
म्हणजे आपल्या गावच्या सारखंच सर्व काही. आणि सोबत भरपूर लोक आहेत असे. चालतच जाऊया आता. सध्या तरी आता 2 किलोमीटर झाले. साधारण आम्ही 3 किलोमीटर चाललो आहे. आता 2 किलोमीटर राहिले आता. 3 किलोमीटर दाखवतो म्हणजे आम्ही अजून 3 किलोमीटर बाकी आहे. तर डांबरीचे रस्ते आहे तिथं. फोटो काढलास काय? नाही तो पोरगा पळायला येत ना. 25,000 एकरामध्ये कमी आहे. मित्रांनो हा भवेली नॅशनल पार्क आहे. 25 एकरामध्ये पसरलेला जंगल आहे. आणि मेन बात तुम्हाला एक सांगू मित्रांनो एक गोष्ट काय, आता इथं BST वगैरे बसेस जात नाही. तर प्रायव्हेट बसेस जातात. तर प्रायव्हेट बस जास्त साधारण 100 ते 150 रुपये तिकीट घेतो तिथं. आणि मेन बात पहिली जी BST बस जायची, आता BST साधारण 2 का 3 वर्ष बंद झाली असेल. आता प्रत्येकाला तिकीट परवडायचं BSTने. BST साधारण मला वाटते 10 ते 15 रुपये तिकीट घ्यायचं. नंतर 5 रुपये 10 रुपये 15 रुपये. तर मिडल क्लास लोक अफोर्ड करायचे. पण आता इथं प्रायव्हेट बसेस जातात नॅशनल पार्कवाल्यांच्याच. तर तिकीट तर 100 ते 150 रुपये तिकीट आहे. खूप महाग आहे म्हणजे अफोर्ड नाही करू शकत. ते बरेच लोक इथं चालतच जातात. चालत जायला पण मजाच आहे थोडी, कारण की जंगलातून चालणं एक वेगळी मजा आहे. पण ज्यांचा गुडघे कंबर दुखी आहे ते तेवढं चालणं एवढं कॅपॅसिटी नाही ठेवू शकत. तर शासनाकडनं एकच विनंती आहे की BST बस सुरू करा. आणखी मिडल क्लास लोक, लो मिडल क्लास लोक अफोर्ड करतील बसने ट्रॅव्हल करायचे. तर महाकाल इथं बसले तर पण साधारण 1 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर चाललं आता. 1 किलोमीटर बाकी आता. आलं आता जवळपासच. आणि पप्पा आता गेलो वॉशरूमला आणि आता मी इथं थांबले साईडला. आले पण जाऊ पप्पा वॉशरूमला जाऊन चला. आता 1 किलोमीटर आहे. गुगल मॅपवर 1 किलोमीटर दाखवते आता. तर समोर बघू शकता गुफा आहे. तिथं जायचं आपल्याला. बघा कशा प्रकारे असं टर्न आहे असं जागा. चला आपण पुढचा रस्ता काढूया. हां बघा बस किती वेगाने येते. सो फारसा एंट्रन्स आहे इथं. स्टॉप. तर फायनली मित्रांनो आता आम्ही आलो पायथ्याशी. कन्हेरी गुफेच्या पायथ्याशी आता आलो आहे मी. तर पप्पा आता मस्त की बसले इथं आणि जरासं काहीतरी आपण 3-4 शब्द बोलूया आपण. तर 5 किलोमीटर एवढं चाललं, एवढं खावतात आहे. तसं तर एवढं काय नाही, पण आज सकाळपासून काय खाल्लं नाही. फक्त ते छोटंसं अर्धा प्लेट चाट खाल्लं फक्त, तेवढंच. बाकीचं एवढं काय नाही. नको जाऊ जाऊ कोयना लोकांची सांगितलं पायथ्याशी आपल्याला जायचं इथं. चला इथं आपली सुरुवात होती. तर माकड आहे इथं बघू शकता. फोनची भीती बाकी काय पडली. हे काय तिकीट काढायचं, तिकीट घ्यायचं काउंटर. हा टॉयलेट त्याला टॉयलेटचं आहे एवढं काय. इथून जायला रस्ता आहे.
बघू एकदा माकडा वगैरे दिसतो कशा प्रकारे वरती चढते तिथं 25 रुपये AC चे 5. चला पप्पा आता चालले तिथं. हे तिन्ही भाषां स्वरूपात माहिती दिली आहे कनेरी गुफेची. तर मी इथं पॉज करतो इथं, नक्की बघा पॉज. माकड पाणी पितोय, जाऊ दे उगाचच. खाली काय काय माहिती, अरे बापरे बघणार वाटतं. जाऊया पहिला आता वरती जाऊया आता, नंतर मग खाली तर नजरा बघूया, आणखी वरती बघूया कसं काय ते. ऐशपत दाखवत आता एकदम वरती गेला तुम्हाला नजारा दाखवता. आता पहिला वरचं बघून घेऊया, मग तुम्हाला खालचं दाखवूया. बरंच काय असं बघणार काय. आणि समोर चालू गुफा. चला आता गुफेत जाऊया आता. अशा प्रकारे गुफा आहे. काय माहिती दिलं तर स्क्रीनशॉट करा. बरेच लोक फोटो पण काढतात. एवढंच सगळं ते दाखवण्यासारखं वरती कसं काय. आतमध्ये कोण जाऊ शकत नाही, गेलं तर डायरेक्ट काहीतरी शास्त्र आहे त्यामुळे आतमध्ये सोडत नाही. बाबा तिथं माकलं बघा तिथे. आता भुया राहतो. खाली किती खोल माहिती माहिती नाही. त्याला पण दुसरीकडे चाललं होतं. अरे बापरे ते काय, इथून पण आतमध्ये जाऊन बघूया ते इथं. चप्पल काढावं लागेल. भैया 100 जूते बाहर जूते तो बाहर खोलो. आप वहाँ आए दूसरा आपको देते हैं आएगा कहीं अंदर नहीं जाए. इसवी सन पूर्व 230च्या आसपास त्यांचं होतं. पण हे पहिल्या शतकामध्ये म्हणजे त्याच्या बघू शकता दिसतं तुम्हाला ते काँग्रेसच्या रोड. आम्ही तिथनं चालू आहे 5 किलोमीटर. मार्ग आहेत ना, कुठला जायचं आम्हालाच माहिती नाही. 3 मार्ग आहेत तिथं. चला आपण इथं असं लेफ्ट साईडला जाऊ. सर बघू शकता पाण्याचे सर हे दुसरा रूटला गेलेले आहेत. बघू शकता इथं कशा गुफा आहे तिथं. तिरका असला परत तिकडे फिरला असतात कोणी पण माहिती. पाणी चांगलं डेंजर असतं. असं ते पाणी आतमध्ये येऊन बघतो. खाली आहे कोण आहे. पुढे नको जाऊ.
संध्याकाळी कामात जाईल मला ते. आपल्या इथनं दिसतं आपल्याला वरतून सगळं काय बसलं इथं नवीन तर सावळीत. दुसरं मागं काटायचं तिथं अशा मस्त पाण्याचं झर आहे तिथं. मस्त तो पाण्याचं झर आहे तिथं. तर बघा माहिती तिथं पॉज करून नक्की बघा. तर पाण्यासारखं आहे पाण्याचं ते मस्त पाय आंघोळी पण करतात इथं. कितना कितना रुपये पर घंटा? माहिती थांबा व्हिडिओ क्लिप घेऊ दे. आतमध्ये दाखवते पाय तिथं. पाणी जाम झालं का बरंच आम्ही गेले मॉलमध्ये गेलो ते मोठे होते मासे. पायऱ्या बघा कशा आहेत तिथं. जाऊ दे कॅमेरा तिकडे बघ तिकडे बघ. सही कधी घेतो वरचं पुळ्याचं पण आलं आहे. ते तिकडनं थोडंसं ह्याच्यावरून जावं लागेल थोडं लागलं. चित्र काढतो हाय तेरा फोटो आ जाएगा. ड्रॉइंग काढते बघू दे. ड्रॉइंग एक नंबर काढलं मस्त आहे. अच्छा बाय. बरंच खूप आहे तिथं पण. तिथं पण आहे. ते काय करतात काय माहिती तिथं. तर भारत चाललं जरा. आपण बोलतो पप्पांची कॅपॅसिटी नाही ठेवली पण माझीच जास्त जिरली जाम. पप्पांना एवढं काय नाही माझी जाम जिरली आता लवकरात आता एक्झिट मारू. भरपूर कसं दाखवणार काय आहे इथं फिरणार का भरपूर काय आणि मेन पाहता ग्रुपने असं जायला मजा वाटते इथं. मी आणि पप्पा होते एवढं काय मजा आली नाही पण लॉकच्या नादाने आम्ही इथं आलो जरा. तुम्हाला दाखवूया काय काय इथं गोष्टी बघण्यासारख्या. तू खाली सामने का ऊपर का देखा. हाँ मतलब बता रहा ट्रैवल कैसे करने का. हाँ ट्रैवल से बराबर. स्टोरी करेगा नहीं भाई जा सकते भी इतना भी नहीं. वाटर सूप है बट आता आलो सगळ्यात उंची टेकडी वाटते. इथं आपला थकान गेला बाबा. इथे येऊन आपला थकान गेलेला आहे. एंड पॉईंट आहे ना. एंड पॉईंट आहे. हा आपण कुठून आलो माहिती का ते बघ तिकडून तसं पलीकडे गेलो डोंगराच्या तिकडून पलीकडून आलो अच्छा आहे ना. हां बरं फायनली आता आम्ही आलेलो कन्हेरी गुंफेची शेवटच्या टोकावरती सगळे बसले निवांत. आणि इथं आल्यावर आपलं सगळं थकवा निघून गेलं. कुशल कश्मीर महाराज म्हणले आणि जेवढा दम होतं सगळं निघून गेलं. थकवा निघून गेला. गाके पण साफ सुटले आणि बरं वाटतं इथं जरा 5 मिनिटांचं बसूया. मग आता पैतीच्या प्रवासाला लागूया. पैतीच्या प्रवासामध्ये एवढं टाकलं आहे आणि 9
1:16 रेशोमध्ये मी व्हिडिओ काढेल इंस्टावर टाकायला. नाही तर बाकी सगळं बेस्ट आहे, खूप भारी आहे. आणि जर तुम्ही हेरवी कधी आला सोबत शुक्रवार तर तुम्हाला गर्दी खूप कमी भेटेल. आणि तुम्ही जरी येत असाल तर तुम्ही ग्रुपने या, असं तुम्ही एकटा सोबत असं येऊ नका. तर मी 5 कंटाळलो तर आम्ही बघतो खूप जणांची आठवण काढली की आपल्यासोबत कोणतरी पाहिजे होतं, हवं होता 5-6 जण तरी पाहिजे होते. पण तरी काय येतात ना, तरी मजा आली त्याला. बहुतेक तुम्हाला लेण्या वगैरे दाखवल्या आणि बसचा टोक. आणि पहिल्यांदा आलो मी या कनेरी गुफेच्या इथं. बरेच असे 5 किलोमीटर मी जंगल पार करून इथपर्यंत आलो. आणि हीच एक मज्जा असते ट्रेकिंग करायची. हा पहिल्यांदा असा ट्रेक केला, हा माझा पहिला असा ट्रेक केला. तर नेक्स्ट टाइम कधी आलं तर आम्ही ग्रुपनेच येऊ. म्हणजे तुला माहिती नाही असो का भाऊ बहिणी असतो, तुला भाऊ बहीण एक नक्की घेऊन जाणार. माझ्या मामाच्या मुलीला पण आणि मामाच्या मुली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याला अगोदर बड्डेच्या पावसाला आणि आज आम्ही आनंद घेतला. तर 30 सेकंदाचं फुटेज नक्की बघा.